नमस्कार. शालेय स्तरावर शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे. शालेय स्तरावर वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा होतात. त्यामध्ये स्कॉलरशिपची परीक्षा असेल, होमी भाभा असेल, गणित प्रावीण्य असेल, ऑलिम्पियाड असेल किंवा सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा असेल, नवोदयसारख्या परीक्षा असतील. या परीक्षा शालेय स्तरावर तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या ठरतात. शालेय स्तरावरील या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, या 10वी-12वी नंतर होणाऱ्या ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत, मग त्या वेगवेगळ्या प्रवेशासाठी असू देत, याच्यामध्ये 11वी-12वी सायन्स नंतर होणाऱ्या जेई, नीट, NDA सारख्या परीक्षा असतील, क्लॅट सारखी परीक्षा असेल, CET सारख्या वेगवेगळ्या परीक्षा असतील, किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक प्रशासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या शासकीय परीक्षा आहेत, त्यामध्ये UPSC असेल, MPSC असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या परीक्षा असतील, बँकिंग सेक्टरच्या परीक्षा असतील, ह्या सर्व स्पर्धा परीक्षांची पायाभरणी खरं तर शालेय स्तरापासून होत असते. या सर्व स्पर्धा परीक्षांचा जवळपास 60 ते 70% अभ्यासक्रम हा 10वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारलेला असतो. आणि या सर्व स्पर्धा परीक्षा ज्या आहेत यांचं स्वरूप शालेय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षांसारखंच असतात. म्हणजे शालेय स्तरावर जर विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असेल तर नक्कीच त्याला त्याच्या पुढील करिअरमध्ये या परीक्षांचा उपयोग होतो. याच्यामध्ये आपण पाहतो की जे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश मिळवतात किंवा नवोदय सैनिक स्कूलच्या परीक्षेमध्ये यश मिळवतात, असे अनेक विद्यार्थी UPSC MPSC सारख्या अवघड परीक्षांच्या मध्ये सुद्धा सहज यशस्वी होतात. त्यामुळे मित्र असं म्हणतो की शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षा ही खरं तर विद्यार्थ्याच्या करिअरची पायाभरणी असते. आणि अशाच शालेय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षेबद्दल एक महत्त्वाची अपडेट आहे की पुढील शैक्षणिक वर्षापासून 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की 29 जून 2015 पासून शासनाने एक निर्णय घेतलेला होता. म्हणजेच शिक्षण हा ज्यावेळेला विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क बनवण्यात आला, शिक्षण हा मूलभूत हक्क ज्यावेळेला झाला, त्या धोरणानुसार 29 जून 2015ला शासनाने एक निर्णय घेतलेला होता की जी स्कॉलरशिपची परीक्षा 4थीला असायची ती 5वीला करण्यात आली आणि जी 7वीची होती ती 8वीला करण्यात आली होती. पण यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की साहजिकच 1ली ते 4थी विद्यार्थी एकाच प्राथमिक शाळेमध्ये असतात आणि 4थीच्या शिष्यवृत्तीची परीक्षेची तयारी करून घेणं हे शिक्षकांना सुद्धा शक्य होतं. 4थी नंतर बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या शाळा बदलल्या जातात किंवा ग्रामीण भागामध्ये 7वी नंतर शाळा बदलल्या जातात आणि त्याच्यामुळे या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थी संख्येमध्ये कमालीची घट झालेली होती. आणि त्याचबरोबर विद्यार्थी CBSE ICSE बोर्डकडे जाण्याचं प्रमाणसुद्धा वाढल्यामुळे या परीक्षेकडे बसण्याची जी विद्यार्थ्यांची पटसंख्या होती ही थोडीशी कमी झालेली होती. आणि त्या अनुषंगाने शासनाने हा निर्णय घेतलेला आहे की पुढील शैक्षणिक वर्षापासून स्कॉलरशिपची जी परीक्षा आहे ही इयत्ता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. आपण हा शासन निर्णय सविस्तर चर्चा करूया. बघा, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता 4थीची, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता 7वीची परीक्षा, यांचा स्तर इयत्ता 5वी ऐवजी इयत्ता 4थी आणि इयत्ता 8वी ऐवजी इयत्ता 7वीमध्ये करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील बदलांची अंमलबजावणी 2025-26 या शैक्षणिक सत्रापासून करण्यात येणार आहे. म्हणजे पुढील वर्षी जे विद्यार्थी 4थीमध्ये जातील, म्हणजे आत्ता जे विद्यार्थी 3रीमध्ये आहेत किंवा जे विद्यार्थी आता 6वीमध्ये आहेत आणि पुढील वर्षी 7वीमध्ये जातील, ते विद्यार्थी या स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसणार आहेत. याच्यामध्ये पुढे म्हटलेलं आहे, यामुळे 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन अंतिमतः साधारणतः फेब्रुवारी 2026च्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या रविवारी करण्यात येईल. म्हणजे पुढील वर्षी जी शिष्यवृत्तीची परीक्षा आहे ही इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांनाही देता येईल. आणि त्याचबरोबर इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन साधारणतः एप्रिल किंवा मे 2026च्या कोणत्याही रविवारी करण्यात येईल. 2026-27च्या पासून पुढे इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीमध्ये नियमितपणे शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. म्हणजेच जरी पुढच्या वर्षी इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीला शिष्यवृत्ती परीक्षा असली तरी जे विद्यार्थी यावर्षी 4थीतून 5वीत जाणार आहेत आणि 7वीतून 8वीत जाणार आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा पुढील वर्षी शिष्यवृत्तीची परीक्षा देता येईल. म्हणजेच शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे म्हणजे पुढच्या वर्षी 2
प्रकारे होईल 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी. यामध्ये शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की या शिष्यवृत्तीमध्ये बऱ्यापैकी वाढ करण्यात आलेली आहे. इयत्ता 4थीसाठी प्रतिवर्षी 5,000 रुपये म्हणजे प्रतिमाहा 500 रुपये याप्रमाणे 5,000 रुपये, तर 7वीसाठी प्रतिवर्षी 7,500 रुपये म्हणजे प्रतिमाहा 750 रुपये ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आलेली आहे. इयत्ता 4थी व इयत्ता 5वीच्या करता प्रत्येकी 16,693, इयत्ता 7वी आणि इयत्ता 8वी करता 16,588 शिष्यवृत्ती संच मंजूर राहतील. म्हणजेच पूर्ण महाराष्ट्रामधून 16,693 4थीचे विद्यार्थी, 16,588 8वीचे विद्यार्थी 7वी आणि 8वीचे विद्यार्थी यांचे ते संच मंजूर राहतील. याप्रमाणे यापुढे पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे नाव प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा या नावामध्ये सुद्धा बदल झालेला आहे, तो आपण बघू शकतो. इथून पुढे जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे 4थीच्या परीक्षेसाठी काय म्हटलं जाईल, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा. राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील गरीब, होतकरू, हुशार व प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे व त्यांचा आदर्श घेऊन इतर विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी या उद्देशाने खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्याची योजना, ही जी योजना आहे ही 1954-55 पासून सुरू झालेली होती. त्यानुसार शिष्यवृत्ती परीक्षेचे दरवर्षी आयोजन करण्यात येत होते. सदर शिष्यवृत्ती योजनेत केंद्र शासनाचा पालकांचा जो मोफत सक्तीचा शिक्षण अधिकार आहे की त्याला आता मूलभूत हक्क म्हणून समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर यानुसार या तरतुदी लक्षात घेऊन 29 जून 2015च्या शासन निर्णयामध्ये राज्यात कार्यान्वित असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा स्तर 4थीवरून 5वी आणि 7वी ऐवजी 8वी असा करण्यात आला होता. त्यानुसार परीक्षेचे आयोजन 2016-17 पासून इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी मधील विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे करण्यात येत आहे. तर मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे तथापि शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर बदलानंतर एकूण प्रविष्ट विद्यार्थी संख्येमध्ये लक्षणीय घट झाल्याचे निदर्शनास आले. म्हणजेच ज्यावेळेला 4थी आणि 7वीला परीक्षा होती त्यावेळेला परीक्षेत बसणारी विद्यार्थी संख्या आणि ती 5वी आणि 8वीला गेल्यानंतर परीक्षेत बसणारी विद्यार्थी संख्या यामध्ये लक्षणीय घट झाली. त्यामुळे प्राथमिक स्तरावरची परीक्षा प्राथमिक स्तरावर, उच्च प्राथमिक स्तरावरची परीक्षा उच्च प्राथमिक स्तरावर म्हणजे इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी या ठिकाणी घेण्याचा शासन निर्णय आज प्रसिद्ध झालेला आहे. अटी व शर्ती यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्या लक्षात येईल. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेकरता शासन मान्य शाळेतील मग ते शासकीय असो, अनुदानित असो, विनाअनुदानित असो, कायम अनुदानित असो किंवा स्वयं अर्थसहाय्यित असो, शाळामधील विद्यार्थी परीक्षा देण्यास पात्र राहतील. म्हणजे थोडक्यात जे स्टेट बोर्डचे विद्यार्थी आहेत ते पात्र राहतील. त्याचबरोबर यामध्ये एक महत्त्वाचा बदल आपल्या लक्षात येतो की CBSE ICSE बोर्डचे जे विद्यार्थी आहेत हे शिष्यवृत्ती परीक्षेला जुन्या प्रविष्ट होत नव्हते. CBSE ICSE आणि इतर अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सुद्धा या परीक्षेत प्रविष्ट होण्यासाठी अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे जे शालेय स्तरावर CBSE ICSE किंवा इतर जे इंटरनॅशनल बोर्ड्स आहेत त्यामध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत, IB वगैरे असेल, तर ते विद्यार्थीसुद्धा या परीक्षेला बसू शकतात. बऱ्याच पालकांना याबद्दल माहिती नसते. त्यामुळे मी सर्वांनाच ही विनंती करेल की हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो जास्तीत जास्त विद्यार्थी पालकांच्यापर्यंत पोचवावा. तर अशा इतर बोर्ड्सच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या परीक्षेत बसता येईल. पात्रता जी आहे, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, तसेच शासनमान्य, शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित शाळेत इयत्ता 4थी किंवा इयत्ता 7वीत शिकत असावा. वयोमर्यादा जी आहे ती विद्यार्थ्याचं 1 जून रोजी कमाल वय 10 वर्ष आणि विद्यार्थ्यांसाठी तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 14 वर्षापेक्षा जास्त नसावं. हे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जे वय आहे म्हणजे 4थीच्या शिष्यवृत्तीला त्याचं कमाल वय हे 10 वर्ष असावं. म्हणजे वय 10 वर्षापेक्षा जास्त असेल तर असे विद्यार्थी बसू शकणार नाहीत. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ते 14 वर्षापेक्षा जास्त नसावं. उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं वय हे 13 वर्ष आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 17 वर्षापेक्षा जास्त नसावं. परीक्षा शुल्क जे आहे त्याच्याबद्दलही माहिती दिलेली आहे. बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क 50 रुपये आणि परीक्षा शुल्क 150 रुपये असे 200 रुपये शुल्क असेल.
अनुसूचित जाती जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जमातीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क 50 रुपये, परीक्षा शुल्क 75 रुपये असे एकूण 125 रुपये शुल्क या परीक्षेसाठी असेल. याशिवाय प्रत्येक सहभागी शाळेला प्रतिवर्षी 200 रुपये नोंदणी शुल्क परीक्षा परिषदेकडे जमा करावा लागेल. त्याच्यानंतर विद्यानिकेतन प्रवेश, याच्यामध्ये हा एक मुद्दा आपण बघू शकतो. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि विमुक्त जाती व विमुक्त भटका जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा पूर्वीप्रमाणे एकत्रितपणे घेण्यात येतील. म्हणजे ह्या ज्या शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा जी आहे ती सुद्धा याच्याबरोबरच घेण्यात येईल. आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आहे ती सुद्धा, आणि विमुक्त जाती व विमुक्त भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा पूर्वीप्रमाणेच एकत्रितपणे घेण्यात येतील. शिष्यवृत्ती दरात संचात वाढ व सुधारणा, मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 5,000 रुपये आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 7,500 रुपये, म्हणजे प्रतिमाह 500 रुपये आणि 750 रुपये असा ही शिष्यवृत्तीची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. आणि दोन्ही शिष्यवृत्तींचा कालावधी हा 3 वर्षाचा असेल. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही 4थीची परीक्षा उत्तीर्ण होत आहे तर तुम्हाला 5वी, 6वी, 7वी 3 वर्ष ही स्कॉलरशिप मिळणार आहे. म्हणजे 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण होत आहे तर 8वी, 9वी, 10वी 3 वर्ष तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळणार आहे. तर ही अतिशय महत्त्वाची अशी बाब आहे. या व्हिडिओ मागचा दुसरा एक महत्त्वाचा हेतू आहे की या स्पर्धा परीक्षांच्या बद्दल असणारा जो अवेअरनेस हा मराठी विद्यार्थ्यांच्या मधला दिवसेंदिवस कमी होताना दिसतोय. तर पालक म्हणून, एक जबाबदार पालक म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून आपल्या सर्वांची खरं तर ही आपण असं म्हणू शकतो की जबाबदारी आहे की ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत, पालकापर्यंत पोहोचवावी. कारण मी माझ्या जवळपास आता 30 वर्षाच्या या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये, या शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना मी पाहिलेलं आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होणारे जे बहुतांश विद्यार्थी आहेत यामध्ये सक्सेस रेशो जास्त असण्याचं प्रमाण, किंवा 1-2 वर्षामध्ये यशस्वी होणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचा जर आपण पूर्व इतिहास तपासला तर लक्षात येतं की यातल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेलं दिसून येतं, किंवा त्या शालेय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षा त्यांनी दिलेल्या होत्या. त्यामुळे मी प्रत्येक पालकाला विनंती करेल की 4थीमध्ये असणारा, 5वीमध्ये असणारा प्रत्येक विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेस बसला पाहिजे. कारण पुढे होणाऱ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांची ही रंगीत तालीम आहे आणि त्याचा उपयोग आपल्या मुलाच्या भावी करिअरच्या जडणघडणीमध्ये खूप महत्त्वाचा असा याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी इथून पुढे होणारे जे शिष्यवृत्ती परीक्षेचे बदल आहेत ते लक्षात घ्यावेत. पालकांनी विद्यार्थ्यांना या परीक्षेस बसण्यासाठी प्रोत्साहित करावं. आणि या परीक्षेसंदर्भात कोणतेही मार्गदर्शन लाभल्यास ओमकार क्रे अकॅडमी तुमच्यासोबत असेलच. ओमकार क्रे अकॅडमीच्या 9870480875 या क्रमांकावर तुम्ही या संदर्भात कधीही फोन करू शकता. तुम्हाला या परीक्षांच्या संदर्भात माहिती मिळेल. या परीक्षेचे मार्गदर्शन वर्ग आपले ऑनलाईन स्वरूपात सुद्धा चालू आहेत. अगदी महाराष्ट्रभरातील विद्यार्थी या मार्गदर्शन वर्गाच्या माध्यमातून मार्गदर्शन घेत आहेत. तुम्ही देखील या संधीचा फायदा घ्या आणि आपल्या विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रत्येक पालकाने प्रयत्न करावा असं मला वाटतं. सर्व विद्यार्थी मित्रांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.